पहा, या महाराष्ट्रामध्ये जे जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या माध्यमातून जो काय ओबीसीवरती जो हल्लाबोल झाला आरक्षणावरती, त्या हल्ल्याचा निषेध करायसाठी म्हणून, त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आणि आमच्या ओबीसीचे आरक्षण संरक्षण करण्यासाठी म्हणून जर ते उपोषण करू शकतात तर आम्हीही उपोषण करू शकतो. हम भी कुछ कम नाही आहे. हे तर एकच उपोषण आहे. आता पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे. उभ्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपोषण सुरू होईल. म्हणून या सरकारला मी इशारा देतो की आपण ताबडतोब हा ओबीसीवरती जो काय ओबीसी आरक्षण हल्लाबोल सुरू केलेला आहे तो हल्ला तुम्ही ताबडतोब मागे घ्या. जे काय आपण कुणब्यांचे दाखले आपण द्यायचा जी आर केले आहेत ते सगळे जी आर आपण ताबडतोब रद्द केले गेले पाहिजेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. ही जी अधिसूचना जी आपण काढलेली आहे सगळे सोयऱ्यांची ती सुद्धा आपण मागे घेतली पाहिजे. आणि जर हे नाही झालं तर मग मात्र या महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे तो ओबीसी आता हे आंदोलन आता वडीकडे सुरू झालेलं आहे, पुण्यापर्यंत पोहोचलेलं आहे. हे उभ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ह्या आंदोलनाचा वणवा जो आहे, या उपोषणाचा वणवा उभ्या महाराष्ट्रामध्ये मिटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी विनंती आहे सरकारला, मुख्यमंत्री महोदयांना, दोन्ही DCMला की आपण ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे जो काय तुम्ही धक्का लावलेला आहे, जरांगे स्वतः म्हणतायत की 80% मराठे हे ओबीसीमध्ये त्यांनी घुसवलेले आहेत, पण त्याच्या बाबतीत सरकारकडून काहीसुद्धा त्या ठिकाणी स्पष्टीकरण आलेलं नाही. माझी विनंती आहे सरकारला की आपण हा विषय एकदाचा स्पष्टपणे सांगावं की धक्का कसा लागला नाही आणि लागला तर कसा लागला. आणि जर लागला असेल तर तुम्ही माफी मागितली पाहिजे ओबीसी समाजाची. कारण सगळ्या नेत्यांनी, पवारसाहेबांनी सांगितलं धक्का लागता कामा नये, उद्धव ठाकरे म्हणाले की कणभर धक्का लागू देणार नाही, अजितदादा म्हणाले धक्का लागू देणार नाही, त्या ठिकाणी CM म्हणा धक्का लागू देत आहे, फडणवीस म्हणते अरे सगळेच मग धक्का लागू दे म्हणत आहे. पण जरांगेमध्ये 80% घुसवले आणि एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 80,000 कुटुंबांचे दाखले दिले ना तुम्ही रात्री बेरात्री GR काढले, तुम्ही 2.5 वर्षात GR तुम्ही काढलेले आहे. हे तुम्ही या ठिकाणी आता उपोषण जरांगेचं उपोषण झालं त्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांची लाईन लागली तिथं. मग या ठिकाणी आजचा 3रा दिवस आहे. मग ओबीसीचं आंदोलन दखल घेण्यासाठी सरकारचा एकही मंत्री या ठिकाणी का आला नाही हा माझा सरकारला सवाल आहे. आणि जर तुम्हाला मराठा समाज घेऊनच तुम्हाला हे करायचं असेल तर उद्याला या येणाऱ्या विधानसभेमध्ये जरांगे म्हणतायत ना, जर जो कोणी त्यांच्या सगळ्या सभेच्या ज्याला विरोध करेल त्याला पाडणार म्हणजे पाडणार. आम्ही या ठिकाणी आव्हान देतो की जो ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल, जो सगळे सभेचा JR काढेल त्यांचे आमदार सुद्धा चुन चुन के हम गिराएंगे, चुन चुन के. मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला होता, मी त्याला विनंती केलेली आहे की आपल्याकडून कोणी याची दखल घेतली नाही आणि त्यामुळे याची ताबडतोब दखल घ्या आणि आमची जे काय आपल्याला निर्णय घ्यायचा असेल ओबीसीचे तो तुम्ही ताबडतोब घ्या. नाहीतर हे आंदोलन जे आहे हे आंदोलन संपणार नाही आणि या ठिकाणी आंदोलन उलट वाढत जाणार आहे. आणि त्यावेळी सगळ्या ह्या सरकारला जे काय कायदा सुव्यवस्था निर्माण होईल त्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी फक्त सरकारची असेल. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जो काय व्हायचं होईल, पण जो ओबीसी की हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा असा निर्णय जो आहे तो ह्या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. उद्याचा रणसंग्राम जवळ आहे. आमच्या नादाला कोणी लागू नये. आम्ही आतापर्यंत शांत होतो. आम्ही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही आहे. मराठा समाजाला 50%च्या वरचं तुम्ही 10% आरक्षण दिलं, आम्ही पाठिंबा दिलेला आहे, जाहीरपणे दिलेला आहे. आणि त्यावेळीसुद्धा तुम्ही ते 10% बी देत आहे. तिकडे सगळे सोबे बी देणार, तिकडे कुटुंबाचे दाखले बी देणार, तिकडे EWS बी देणार. आपण ह्या ठिकाणी ओबीसीच्या मुलांनी काय करायचं? त्यांची लेकरं आहेत की नाही, त्यांचं भविष्य आहे की नाही, हे भविष्य हे उद्ध्वस्त तुम्ही करणार का? आम्ही मुळीच हे आमचं भविष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही. लढाई जी आहे शेवटपर्यंत आम्ही लढू, प्राणांतिक लढाई आम्ही करू. पण आमच्या आरक्षणाला जो आहे आम्ही क्षणभर सुद्धा धक्का जो आम्ही लागू देणार नाही. ओबीसीच्या हक्काचं आरक्षण जे आहे संरक्षण करण्यासाठी उद्या मतपेटीची लढावी लागले ती सुद्धा आम्ही लढाई लढू. पण कुठल्याही परिस्थितीत यावेळी मात्र आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला जो आहे आम्ही धक्का लागू देणार नाही. तुम्ही आम्हाला शब्द दिला आहे, तुम्ही पाळावा. नाही पाळला तर विधानसभेमध्ये कोण किसको गिरवता आहे हे विधानसभेमध्ये मालूम पडेल. आम्ही 60% आहोत, ते फक्त 10-12%च आहे. मराठा समाज 10-12% आहे, आम्ही 60% आहोत. जर दलित समाज आणि मुस्लिम आमच्यासोबत आम्ही 80% होतो. संख्येचं गणित आमच्या बाजूला आहे आणि त्यामुळं ओबीसीची पंगा घेणं हे कुणालाच परवडणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे, भाजपला सुद्धा विनंती आहे की तुम्ही म्हणता DNA तुमचा ओबीसीचा आहे. अरे ओबीसी खतरे में आहे. तुमचा DNA कसा शांत बसतो? DNA खवळत का नाही मग? म्हणून तुम्ही ताबडतोब या ठिकाणी ठोस निर्णय करा आणि आम्हाला कळवा.
मगच आम्ही बैठकीला येऊ. लेखी पत्र आल्याशिवाय आम्ही कुणीही बैठकीला आपल्या येणार नाही म्हणजे नाही. आपण बैठक बोलू. आम्हाला तुम्ही आश्वासित करा तुम्ही आम्हाला कसं आमच्या आरोग्याला धक्का लागणार नाही हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही आहे तोपर्यंत हे उपोषण जे आहे हे उपोषण आमचं चालू राहणार आहे. इथंच नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा उपोषणाचा वणवा जो आहे हा भडकल्याशिवाय राहणार नाही. सर मुख्यमंत्रीकडून काय आश्वासन मिळालं तुम्हाला काही आता बोलताना? मुख्यमंत्री महोदयांना मी जे काय सांगितलं ते म्हणाले की आम्ही सगळे विचार करून तुम्हाला कळवतो. आता ते विचार करतील आणि ते काय चर्चा करतील ते बघूया. सोमवारपर्यंत काय ते त्यांचे ओबीसी कल्याण मंत्री जे आहेत त्यांना काय ते सूचना ते देणार आहेत. त्यामुळे सोमवारची आम्ही वाट पाहतोय ते काय सूचना देत आहेत काय पत्र घेऊन येत आहेत याची आम्ही वाट बघू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.